नमस्कार मित्रांनो, मी पी आर पाटील कोरायसमध्ये आपलं स्वागत करतोय आणि आपण आज जवळपास 500 क्वेश्चन्स कव्हर करणार आहोत महाराष्ट्राचा इतिहास या महत्त्वाच्या टॉपिकवरील. त्याचबरोबर हे जे क्वेश्चन्स आहेत तर हे आहेत आपल्या जे गाठाळ सरांचं जे पुस्तक आहे तर त्यावर आधारित हे क्वेश्चन्स आहेत. आणि हे सिरीज जे असेल किंवा हे 2-3 तासाचा जो काही व्हिडिओ होईल तर हा एक रॅपिड फायर असेल, कारण आपल्याला कमीत कमी वेळेत मॅक्सिमम क्वेश्चन्स कव्हर करायचे आहेत. आणि ज्यांना इन डिटेलमध्ये माहिती पाहिजे आहे तर त्यांच्यासाठी मी माझी जी स्वतःची एक बॅच होती हिस्ट्रीची, तर ती मी संपूर्ण बॅच यूट्यूबवरती फ्रीमध्ये अपलोड करतोय. त्याचबरोबर समाज सुधारक सुद्धा मी त्याच्यावरती जवळपास 50 व्हिडिओ असतील. त्यामुळे ज्या लोकांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि याच्यामध्ये जे काही ज्यांना कुणाला शंका वाटली, म्हणजे काही क्वेश्चन्स हे कारण भरपूर क्वेश्चन्स आहेत, कुठं जर त्यांना वाटलं की याच्यामध्ये काही इश्यूज असतील तर त्यांनी कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करायला विसरू नका. ठीक आहे, चला तर मग व्हिडिओला स्टार्ट करूया. आजचा आपला जो काय पहिला क्वेश्चन आहे तर तो आहे, एक मिनिट, तर महात्मा फुलेंच्या ब्राह्मणांचे कसब हे जे काही त्यांचं पुस्तक आहे आपल्याला माहिती आहे, तर या ग्रंथास प्रस्तावना कोणी दिली तर बाबा पदमनजी यांनी दिली. आता पहिला क्वेश्चन काय बनेल, तर हे पुस्तकाला प्रस्तावना कुणी दिलेली आहे. त्याचबरोबर दुसरा क्वेश्चन काय, तर ब्राह्मणांचे कसब हे पुस्तक कोणी लिहिले तर महात्मा फुले यांनी लिहिलेलं आहे. त्याचबरोबर सत्यवादी व कुटुंब मित्रचे संपादन कोणी केलेलं आहे, तर कोणी केलं तर बाबा पदमनजी. तुम्हाला या सिरीजमध्ये जे काही क्वेश्चन्स असतील ते तुम्हाला एक सिरीजमध्ये किंवा कंटिन्युअस बघायला मिळतील. त्यामुळं फार असं काय हे करू नका, कारण तुम्हाला हे क्वेश्चन्स जसे जसे होतील तसं तसं रिअलाइज होईल की आपल्याला ह्या टॉपिकवरती एका टॉपिकवरती बरेचसे क्वेश्चन्स कव्हर झालेले दिसतील. सन 1882 मध्ये पुण्यात फिमेल हायस्कूलच्या स्थापनेत कुणाचा सहभाग होता? कुणाचा सहभाग होता? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांचा समावेश होता. आता दुसरा क्वेश्चन काय बनतो इथंच, तर फिमेल हायस्कूलची स्थापना कोणत्या साली झाली? कोणत्या साली झाली तर 1882 साली झालेली आहे. त्याचबरोबर 31 डिसेंबर 1867 रोजी प्रार्थना समाजाची स्थापना कोणाच्या घरी झालेली आहे? ठीक आहे, कोणाच्या घरी झाली तर आत्माराम पांडुरंग तरखडकर यांच्या घरी झालेली आहे. ठीक आहे, आता ह्याच्यामध्ये कोण कोण व्यक्ती समाविष्ट वगैरे होते हे क्वेश्चन्स आपल्याला पुढे बघायला मिळणार आहे. ठीक आहे, वेदशास्त्र पुराणे यांच्या आधारे विधवा विवाह शास्त्राचा आधार असल्याचे कोणी स्पष्ट केले होते? तर न्यायमूर्ती म गो रानडे यांनी स्पष्ट केलेलं आहे. हितवादीमध्ये कोणी लेखन केलेलं आहे तर गोपाळकृष्ण गोखले यांनी लेखन केलेलं आहे. कारण आता सरळ सेवांना हे डायरेक्टली क्वेश्चन्स आहेत. त्याचबरोबर तुम्ही जर पाहिला तर आपल्याला जी आपली कंबाईन वगैरे एक्झाम आहे तर कंबाईनमध्ये सुद्धा याच्यामधून क्वेश्चन्स आलेले दिसतील. हितवादीमध्ये कोणी लेखन केलं तर गोपाळकृष्ण गोखले. सन 1890 मध्ये देशाच्या औद्योगिक विकासासाठी ... यांनी औद्योगिक परिषदेचे आयोजन केले होते. कोणी केलेले होते? न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. तुम्हाला इथं एका व्यक्तीबद्दल बरीचशी वेगवेगळ्या स्टेटमेंटमध्ये सुद्धा माहिती मिळणार आहे. ठीक आहे, विचारांना कृतीची जोड देत आपल्या विधवा मुलीचा पुनर्विवाह यांनी घडवून आणला होता. ते कोण? तर कोण तर डॉक्टर रा गो भांडारकर किंवा R.G. भांडारकर आपण म्हणतो. सेम क्वेश्चन तुम्हाला बऱ्याचदा कंबाईनच्या परीक्षेला विचारलं जातं की 3-4 स्टेटमेंट दिली जातात आणि ही व्यक्ती कोण आहे असं विचारलं जातं. त्याच्यामधलंच हे एक तुम्ही समजून घ्यायचं. ठीक आहे, त्यानंतर इंडियन स्पेक्टॅक्टर नावाचं साप्ताहिक आणि नीती विनोद काय इंडियन स्पेक्टॅक्टर नावाचे साप्ताहिक आणि नीती विनोद हा ग्रंथ कोणी लिहिला? डॉक्टर बेहरामजी मलबारी. आता हे सरळ सेवेला डायरेक्टली विचारलेले क्वेश्चन्स आहेत. म्हणजे नीती विनोद हे कुणी पुस्तक लिहिलेलं आहे? कुणी? बेहरामजी मलबारी. आता इंडियन स्पेक्टॅक्टर हे कुणी लिहिलंय तर बेहरामजी मलबारी. बरं, हे काय होतं? साप्ताहिक होतं, मासिक होतं, त्रैमासिक काय होतं तर साप्ताहिक आहे. ठीक आहे, हे असे बरेचसे क्वेश्चन्स एकाच ठिकाणी तुम्हाला बनवता आले पाहिजेत. त्यानंतर बालविवाह आणि लादलेली सक्तीचे वैधव्य या विरोधात कोणी कार्य केले? त्यांना बालविवाह विरोधी चळवळीचे प्रवर्तक म्हणून ओळखलं जातं. कोण? डॉक्टर बेहरामजी मलबारी. आता वरचा क्वेश्चन यांच्या रिलेटेडच आहे, हाही क्वेश्चन यांच्या रिलेटेडच आहे. ठीक आहे, त्याचबरोबर विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या निबंधमालेचा प्रभाव ... या समाज सुधारकावरती पडलेला दिसतोय. कोण? गोपाळ गणेश आगरकर. तुम्हाला माहिती आहे गोपाळ गणेश आगरकर ही व्यक्ती त्या काळातली
काळाच्या पुढे जाऊन विचार करणारी व्यक्ती होती, त्यामुळं ह्या ज्या बऱ्याचशा म्हणजे सुधारकांच्या यात यांचं एक नाव प्रामुख्याने आपल्याला घ्यायला लागतं. त्यानंतर विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या स्मरणार्थ नूतन मराठी विद्यालयाची स्थापना कोणी केलेली आहे? गो ग आगरकर यांनी केलेली आहे. कुणाच्या स्मरणार्थ विचारलं तर विष्णूशास्त्री चिपळूणकरांच्या स्मरणार्थ. कोणतं? नूतन मराठी विद्यालय. म्हणजे हा एक क्वेश्चन बनू शकतो, हा एक बनू शकतो आणि हा एक बनू शकतो. 3 क्वेश्चन्स याच्यामध्ये बनू शकतात. समता संघाच्या विचारांचा प्रसार करण्यासाठी मानवी समता हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं? तर महर्षी धोंडो केशव कर्वे. त्याचबरोबर यांनी समता संघ कधी स्थापन केलाय? तर 1944 ला स्थापन केलेला आहे. हे मी कंप्लीट माझ्या व्हिडिओजमध्ये डिटेलमध्ये घेतलेलं आहे. तुम्ही यूट्यूबवरती जाऊन तिथं व्हिडिओज बघू शकता. काही व्हिडिओज अजून अपलोड करायचे आहेत, पण कंप्लीट समाज सुधारक जवळपास 20 ते 25 समाज सुधारक, त्याचबरोबर महाराष्ट्राचा आणि भारताचा इतिहास यावरती 20 ते 25 व्हिडिओ मी तिथं टाकलेले. ठीक आहे. लुकिंग बॅक हे आत्मवृत्त कोणाचे आहे? तर कोणाचे आहे? महर्षी धोंडो केशव कर्वे यांचे आहे. काय आहे? लुकिंग बॅक हे आत्मवृत्त. हा एक क्वेश्चन तलाठी किंवा इतर परीक्षांना येऊन गेलेला आहे. माझी साक्ष हे आत्मवृत्त कोणाचे आहे? पंडिता रमाबाई यांचं आहे. तुम्ही हे जाणून बुजून हे आत्मवृत्त घेण्याचं कारण एवढंच आहे कारण आत्मवृत्तावरती बरेचसे क्वेश्चन्स विचारलेले आहेत. म्हणजे तलाठी किंवा सरळ सेवांचा फोकस जो होता तर तो कशावरती होता? आत्मवृत्त कोणाकोणाची कोणकोणती आहेत ती विचारलेली आहे. ठीक आहे. स्त्री धर्मनीती आणि उच्चवर्णीय हिंदू स्त्री हे कोणी लिहिलंय? पंडिता रमाबाई. आता यांचं जे काय पुस्तक आहे, अजून कोणतं सांगितलं मी? माझी साक्ष, हे पण त्यांचंच आहे. त्याचबरोबर स्त्री धर्मनीती व उच्चवर्णीय हिंदू स्त्री हे पुस्तकं सुद्धा कोणी लिहिली आहेत? पंडिता रमाबाई यांनी लिहिलेली आहेत. ठीक आहे. त्यानंतर 1904च्या सामाजिक परिषदेचे अध्यक्ष कोण होते? सयाजीराव गायकवाड. आता ह्या परिषदा ज्या ज्या झाल्या म्हणजे शाहू महाराजांच्या काळात असतील, सयाजीराव गायकवाडांच्या काळात असतील, तर याच्याविषयी सुद्धा आपल्याला माहिती असावी कारण याच्यावरती बरेचसे क्वेश्चन्स आलेले. ही कधीची आहे? तर 1904ची आहे. जवळपास 1918 किंवा 1920च्या आहेत त्या शाहू महाराजांच्याशी संबंधित आहेत. ठीक आहे. महात्मा फुलेंच्या शेतकऱ्याचा असूड या पुस्तक प्रकाशनास कोणी मदत केली होती? तर कोणी केलेली? सयाजीराव गायकवाडांनी मदत केलेली आहे. ठीक आहे. हे पुस्तक कोणी लिहिलंय? तर महात्मा फुले यांनी लिहिलेलं आहे. अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळवून ... हे ऑक्सफर्ड विद्यापीठात शिकण्यासाठी गेले होते. कोण? वी रा शिंदे. ही एक व्यक्ती उच्च शिक्षित होती, त्यामुळे ह्यांच्याविषयी जर माहिती आली तर अमेरिकन युनिटेरियन असोसिएशन. आता याच्यामध्ये 2 क्वेश्चन्स बनतात. कोणता क्वेश्चन? पहिला म्हणजे ही शिष्यवृत्ती कुणाला मिळाली? विरा शिंदे यांना. दुसरं म्हणजे विरा शिंदे यांना कोणती शिष्यवृत्ती मिळाली? तर अमेरिकन युनिटेरियन असोसिएशनची शिष्यवृत्ती मिळाली. बरं, ते कुठं शिकायला गेले? तर ऑक्सफर्ड विद्यापीठामध्ये ते शिकायला गेले होते. आता त्यांचं आत्मचरित्र याच्यावरती क्वेश्चन सरळ सेवेला येऊन गेले. कोणता क्वेश्चन आहे? तर माझ्या आठवणी व अनुभव हे आत्मचरित्र कोणाचं आहे? वी रा शिंदे, महर्षी वी रा शिंदे यांचं आहे. त्याचबरोबर सिद्धांत विजय हे जे काय पुस्तक आहे तर हे कुणी लिहिलेलं आहे? हा ग्रंथ कुणी लिहिला आहे? छत्रपती शाहू महाराजांनी लिहिलेला आहे. ठीक आहे. त्याचबरोबर छत्रपती शाहूंना राजर्षी ही पदवी कोणी बहाल केली किंवा यांनी बहाल केली? तर कुठं बहाल केली गेली? तर कुर्मी क्षत्रिय परिषद या परिषदेमध्ये राजर्षी शाहूंना राजर्षी ही पदवी बहाल करण्यात आली. त्याचबरोबर आपल्या संस्थानात शाहू महाराजांनी विधवा पुनर्विवाह कायदा कोणत्या साली पास केलेला आहे? 1916 साली. म्हणजे विचार करा, कायदा संपूर्ण भारतात एका संस्थानात जर विचारलं की कोणी पास केलेला आहे, 1916 कोणी पास केला होता तर शाहू महाराजांनी येईल. ठीक आहे. त्यानंतर शेतकऱ्यांचे स्वराज्य हा ग्रंथ ... यांनी शाहूंना अर्पण केला होता. कोणी? तर के.सी. ठाकरे किंवा प्रबोधनकार ठाकरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांचे वडील यांनी काय केला होता? शेतकऱ्यांचे स्वराज्य हा काय केलेला आहे? ग्रंथ लिहिलेला होता. कोणाला तो त्यांनी डेडिकेट केलाय? तर शाहू महाराजांना डेडिकेट केलेला आहे. ठीक आहे. त्याचबरोबर संतती नियमन विचार व आचार या पुस्तकाचे लेखक आता हे रघुनाथ धोंडो कर्वे यांनी हे पुस्तक लिहिलेलं होतं. यांच्यावरती आयोगानं संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये सुद्धा क्वेश्चन विचारलेले आहे. त्याचबरोबर तुम्हाला म्हणजे त्या काळातलं जे काही लैंगिक शिक्षण वगैरे आहे तर त्या बाबतीत धडाडीनं मत मांडणारी व्यक्ती म्हणून रघुनाथ कर्वे यांच्याकडे पाहिलं जातं. ठीक आहे.
डॉट डॉट यांना संतती नियमनाचे भारतातील आद्य प्रवर्तक मी जे आता सांगितलं तेच म्हणून ओळखले जाते. समाज स्वास्थ्य मासिक त्यांनी सुरू केले. कोणतं मासिक? समाज स्वास्थ्य मासिक. कोणी सुरू केलंय? रघुनाथ कर्वे यांनी सुरू केलेलं आहे. ठीक आहे. डॉट डॉट यांनी राष्ट्रभक्त समूह या गुप्त संघटनेची स्थापना 1899 मध्ये केली. कोणी? विनायक दामोदर सावरकर यांनी केलेले. कोणता समूह? राष्ट्रभक्त समूह. कधी केलेले आहे? 1899 मध्ये केलेले. जातीभेद निर्मूलनासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी रत्नागिरीत पतित पावन मंदिराची स्थापना केली आणि त्याच्या जीर्णोद्धारासाठी त्यांनी कुणाला निमंत्रित केलेलं होतं? तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी निमंत्रित केलेलं होतं. बरं, पतित पावन मंदिराची स्थापना कोणी केली? स्वातंत्र्यवीर सावरकरांनी केली. कुठे केली? रत्नागिरीमध्ये केली. त्याचबरोबर त्याच्या जीर्णोद्धारासाठी कोणाला बोलवले? तर बाबासाहेब आंबेडकर यांना बोलवले. स्वामी श्रद्धानंदांच्या स्मरणार्थ श्रद्धानंद हे साप्ताहिक कोणी सुरू केले? तर विनायक दामोदर सावरकर यांनी केलेलं आहे. काय आहे? तर श्रद्धानंद हे काय होतं? साप्ताहिक होतं. कुणी चालू केलेलं आहे? सावरकरांनी चालू केलेलं आहे. ठीक आहे. डॉट डॉट यांनी शालेय वयातच स्वदेशीचा फटका व स्वातंत्र्याचे स्त्रोत याची रचना केलेली होती. कुणी? विनायक दामोदर सावरकर. आता हा स्वदेशीचा फटका इथं काहीतरी हे असेल, इश्यू असेल. स्वातंत्र्याचे स्त्रोत हे कुणी याची रचना कोणी केलेली आहे? तर विनायक दामोदर सावरकरांनी केले. त्याचबरोबर जातुछेदक निबंध व विज्ञाननिष्ठ निबंध याचे लेखक कोण? विनायक दामोदर सावरकर. सावरकरांनी भरपूर पुस्तकं लिहिलेले आहे. सोनेरी पान वगैरे, तुम्हाला काळ्या पाण्याची शिक्षा, 1857चं जे स्वातंत्र्य समर आहे हे आपल्याला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. त्याचबरोबर कमला, सप्तर्षी ही जे काही काव्य लिहिलेले आहेत तर ही कुणी लिहिलेली आहेत? विनायक दामोदर सावरकरांनीच लिहिलेले आहे. त्यामुळे आपल्याला ह्या सर्व गोष्टी, ही सर्व पुस्तकं आपल्याला माहिती असली पाहिजेत. बरं, नेक्स्ट क्वेश्चन. रयत शिक्षण संस्थेची स्थापना डॉट डॉट रोजी झाली. कधी झालेली आहे? तर 5 ऑक्टोबर 1919ला झालेली. रयत शिक्षण संस्था आज ही मोठी संस्था आहे आणि त्याची स्थापना जर आपल्याला विचारलीस तर कधी असेल? 5 ऑक्टोबर 1919ला. बरं, आता ही स्थापना करत असताना ही स्थापना कोणी केलेली आहे? तर कर्मवीर भाऊराव पाटलांनी. कर्मवीर भाऊराव पाटलांनी वसतिगृहाचा खर्च भागवण्यासाठी डॉट डॉट ही योजना चालू केली. तर मुष्टीफंड योजना, म्हणजे जेवढा हातात धान्य मावेल तेवढं देणे, दान करणे. कर्मवीर ही पदवी भाऊरावांना जनतेच्या साक्षीनं कुणी दिलेली आहे? कुणी दिलेली होती? संत गाडगेबाबा यांनी दिलेली आहे. माझी जीवनगाथा हे आत्मचरित्र कोणाचं आहे? हे आत्मचरित्र आहे के.सी. ठाकरे किंवा प्रबोधनकार ठाकरे. प्रबोधनकार ठाकरे मी आत्ताही सांगितलं की बाळासाहेब ठाकरेंचे वडील, त्यांचं आत्मचरित्र कुठलं आहे? माझी जीवनगाथा. हेच क्वेश्चन सरळ सेवांना विचारलेले आहेत. त्याचबरोबर संयुक्त पूर्व सारख्या परीक्षांना सुद्धा हे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. खरा ब्राह्मण या नाटकातून खरा ब्राह्मण कसा असावा हे सांगण्याचे काम कोणी केले? तर के.सी. ठाकरे यांनी केलेले. लोकहितवादीचे पुनरुज्जीवन कुणी केले? के.सी. ठाकरे. प्रबोधनकार ठाकरे यांनी लोकहितवादी, तुम्हाला माहिती असतील, गोपाळ हरी देशमुख यांच्या नंतर जर त्याचं पुनरुज्जीवन जर कुणी केलं तर ते कुणी केले? के.सी. ठाकरे यांनी केलेलं. सन 1923 मध्ये महाराष्ट्र धर्म मासिकाची, कोणतं मासिक? महाराष्ट्र धर्म. कधी चाललं? 1923 मध्ये. काय होतं? मासिक होतं. कुणी सुरू केलंय? विनायक नरहरी भावे, विनोबा भावे यांनी सुरू केलंय. ठीक आहे. आणि तेच 1924 पासून काय झालं? वृत्तपत्र म्हणून त्यांनी पब्लिश करायला सुरुवात केली. 1975च्या आणीबाणीचा उल्लेख अनुशासन पर्व असा कोणी केलेला आहे? विनोबा भावे. विनोबा भावे बऱ्यापैकी जे आणीबाणी होती तर आणीबाणीच्या बाजूने होते, त्यामुळे त्यांनी त्या पद्धतीने त्याचा उल्लेख केला. अनुशासन पर्व असा उल्लेख केला. नाना रामचंद्र पिसाळ यांना क्रांतिसिंह नाना पाटील, जे की आपण ज्यांना क्रांतिसिंह नाना पाटील असं ओळखतो, तर क्रांतिसिंह ही उपाधी कुणी दिली आहे? तर प्र.के. अत्रे यांनी दिलेली आहे. ठीक आहे. तर हा मुद्दा लक्षात असावा, कोणी कुणाला उपाधी दिलेली आहे, कारण याच्यावरती सुद्धा बरेचसे क्वेश्चन्स आलेले बघायला मिळतात. प्रति सरकारची राजधानी डॉट डॉट ही होती. कुठं? तर कुंडल. कुठं आली? सातारा. त्याचे अध्यक्ष कोण होते? किसनवीर. आता इथे 2 क्वेश्चन बनतात. एक तर कुंडल ही राजधानी कुठं होती? साताऱ्यामध्ये होती. त्याचे अध्यक्ष कोण आहेत? किसनवीर हे होते. ठीक आहे.
माझा रशियाचा प्रवास हे प्रवास वर्णन कोणाचे आहे? अण्णाभाऊ साठे यांचे आहे. ठीक आहे, माझा रशियाचा प्रवास. त्यांनी ज्यावेळी रशियावरून जाऊन आले त्यानंतर त्यांनी हे बुक लिहिलेलं होतं. आता अण्णाभाऊ साठेंची सुद्धा भरपूर पुस्तकं आहेत, आपल्याला ती माहिती असावीत. आयोगानं मागच्या वर्षी क्वेश्चन्स पण विचारलेले होते, त्यामुळं त्याचबरोबर तलाठीसारख्या एक्झाममध्ये सुद्धा ह्याच्यावरती क्वेश्चन्स येऊन गेलेले आहेत. त्यामुळे सरळ सेवा परीक्षांना हा एक रेडीमेड डाटा असतो, इकडूनच त्यांनी डायरेक्टली उचलतात. ठीक आहे. छत्रपती शाहूंनी छात्र जगद्गुरू पीठाची निर्मिती करून ... यांना छात्र जगद्गुरू म्हणून नेमलेलं होतं. कोण? सदाशिवराव पाटील बेनाडीकर. कधी नेमलेलं होतं? दिनांक 11 नोव्हेंबर 1920ला. आता हाच क्वेश्चन संयुक्त पूर्व परीक्षेला सुद्धा येऊन गेलाय, तुम्हाला हे माहिती आहे. आय थिंक 2017 किंवा 18ची गोष्ट असेल, त्यावेळी हा क्वेश्चन आलेला आहे. छत्रपती शाहूंच्या राज्याभिषेक समयी कोण कोण उपस्थित होतं? तर ग आगरकर आहेत, गोपाळकृष्ण गोखले आहेत, त्याचबरोबर आरजी भांडारकर आहेत. कधी झालेला होता राज्याभिषेक? तर 1894ला झालेला आहे. शाहूवर टीका करणारा अग्रलेख वेदोक्ताचे खूळ या वृत्तपत्राने छापला होता. कुणी? केसरी. तुम्हाला माहिती आहे लोकमान्य टिळक हे वेदोक्त प्रकरणातली व्यक्ती होती. तुम्हालाही माहिती आहे राजाराम शास्त्री भागवत असतील, लोकमान्य टिळक असतील, हे सगळे या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व होते. वेदोक्त प्रकरण तुम्हाला माहिती असावं, कारण वेदोक्त प्रकरणाची सध्या सुद्धा चर्चा झालेली होती. बालहत्या प्रतिबंधक गृहाच्या स्थापनेकरता व त्या कार्यात महात्मा फुलेंना कोणी मदत केलेली होती? लोकहितवादी होते, भांडारकर होते, बाबा परमानंद होते, त्याचबरोबर तात्यासाहेब पडवळ. ह्या 4 व्यक्ती त्यांच्यासोबत कशामध्ये होता? तर बालहत्या प्रतिबंधक गृह याची स्थापना केली, त्याच्या संदर्भात यांचा रेफरन्स येतो. आता याच्यामध्ये दुसरा क्वेश्चन असा बनतो की बालहत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना कुणी केली? तर महात्मा फुले यांनी केली. ठीक आहे. शेतीमालाच्या विक्रीसाठी विक्री पेढी सुरू करण्याचे काम कोणी केलेलं होतं? तर महात्मा फुले यांनी केलं. आता ह्याच्यावरती मी डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत, ते तुम्ही यूट्यूबला जाऊन बघू शकता, म्हणजे चॅनलवरती तुम्हाला भेटून जातील. ठीक आहे. त्यासाठी सगळ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. सुखदायक राज्य प्रकरणी निबंध आणि भावार्थ सिंधूचे लेखन कुणी केले? विष्णुबुवा ब्रह्मचारी. हाही क्वेश्चन्स विचारलेला आहे. ठीक आहे. 52 फुले व 52 कशी सुबोध रत्नाकर ही 2 पुस्तकं कुणाची आहेत? तर सावित्रीबाई फुले यांची. कोणतं? काव्य फुले व 52 कशी सुबोध रत्नाकर. आता हे त्यांनी महात्मा फुले यांच्या जीवनावर लिहिले. ठीक आहे. त्यामुळं हे दोन्ही गोष्टी तुम्हाला माहिती असावेत, कारण यांच्यावरती क्वेश्चन्स नेहमी विचारले जातात. ग्रँट मेडिकल कॉलेजचे पहिले विद्यार्थी डॉक्टर म्हणून कोण तिथून बाहेर आलेलं होतं? तर डॉक्टर भाऊदाजी लाड. स्थानिक स्वराज्य व्यवस्था हा ग्रंथ कोणाचा आहे? एक मिनिट. स्थानिक स्वराज्य व्यवस्था हा ग्रंथ कोणाचा आहे? तर लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख. ठीक आहे. त्याचबरोबर ज्ञानदर्शन हे साप्ताहिक कुणी सुरू केलेलं आहे? ज्ञानदर्शन हे साप्ताहिक कुणी सुरू केले? तर भाऊ महाजन यांनी सुरू केलं होतं. त्यांचं नाव काय? तर गोविंद विठ्ठल कुंटे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन काय आहे? तर मानव धर्म सभेची स्थापना 22 जून 1844 रोजी कुणी केलेली होती? दादोबा पांडुरंग तरखडकर. दुर्गाराम मंचाराम यांनी कुठे केलेली आहे? तर सुरतमध्ये केलेली होती. कधी केलेली होती? तर 1844ला केलेली होती. ठीक आहे. आता हा पहिला प्रयत्न होता अशा प्रकारची सभा स्थापन करायचा. परमहंस सभेची स्थापना कधी करण्यात आली? तर 31 जुलै 1849 मध्ये कुणी केलेली आहे? दादोबा पांडुरंग तरखडकर. कशाची? परमहंस सभेची स्थापना. आता मानव धर्म सभेची स्थापना सुद्धा कुणी केलेली आहे? दादोबा पांडुरंग तरखडकर. पण कुणासोबत केलेली आहे? दुर्गाराम मंचाराम. कुठे केली? सुरत. आता हे काय आहे? तर परमहंस सभेची स्थापना कुणी केली? तर दादोबा पांडुरंग तरखडकर 1849. ही एक गुप्त संघटना होती. ठीक आहे. पारमांसिक ब्राह्मधर्म नावाचे पुस्तक कोणी लिहिले? आता कोणी लिहिले? दादोबा पांडुरंग तरखडकर. कशासाठी? जी परमहंस सभा स्थापन केलेली होती त्यांच्यासाठी ती एक गाईडलाईन होती, त्याच्यासाठी ते लिहिलेलं पुस्तक होतं. त्याचबरोबर त्यांची बाकीची पुस्तके पाहायला मराठी भाषेचे व्याकरण किंवा यशोदा पांडुरंगी हे पुस्तक आहे, याचाही पुढे रेफरन्स आलेला आपल्याला बघायला मिळेल. लोकहितवादीची शतपत्रे कोणत्या वृत्तपत्रातून प्रकाशित झालेली होती? कशातून? तर भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या वृत्तपत्रातून 1848 ते 1850. त्यानंतर एल्फिन्स्टन कॉलेजमधील ज्ञानप्रसारक सभा 1848 चे अध्यक्ष कोण होते?
तर दादोबा पांडुरंग तर्खडकर. कशाचे? ज्ञान प्रसारक सभा. आता 3 सभा आपण इथं बघितल्या. मानवधर्म सभा बघितली, त्याचबरोबर परमहंस सभा पाहिली आणि त्याचबरोबर ज्ञान प्रसारक सभा. यांनी 1845 मध्ये ज्ञानेश्वरीची प्रथम मुद्रित प्रत छापली. कुणी? तर बाळशास्त्री जांभेकर, ज्यांना आपण दर्पणकार म्हणतो, ज्यांनी 1840 ला दिग्दर्शन सुद्धा मासिक चालू केलेलं होतं. कधी? तर 1845 मध्ये ज्ञानेश्वरीची प्रथम मुद्रित प्रत कुणी छापलेली होती? बाळशास्त्री जांभेकर यांनी. खालीलपैकी ... हे एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये प्राध्यापक होते. कोण कोण? तर बाळशास्त्री जांभेकर आहेत, दादाभाई नौरोजी आहेत, न्यायमूर्ती रानडे आहेत, बहुदाजी लाड आहेत. एक क्वेश्चन असाही आला होता की खालीलपैकी कोण कोण गणिताचे प्राध्यापक होते, तुम्हाला हे माहिती पाहिजे. ठीक आहे, तेही क्वेश्चन जर पुढे आला, तो ऍक्च्युली संयुक्त पूर्वला विचारलेला होता. बाल बृहस्पती म्हणून यांना ओळखले जाते. कोणाला? तर बाळशास्त्री जांभेकर यांना. का? तर गीतापठण, पंचकाम, संस्कृत यांच्या अभ्यासामुळे. बाल बृहस्पती म्हणजे काय? बृहस्पती म्हणजे काय? तर एक उच्च सुशिक्षित व्यक्ती किंवा ज्याला भरपूर ज्ञान असणारी अशी व्यक्ती. मराठी भाषेचे पाणिनिक म्हणून कोणाला गौरवलं जातं? दादोबा पांडुरंग तर्खडकर यांना गौरवलं जातं. त्यांची पुस्तकं आहे तर मराठी भाषा व्याकरण, लघु व्याकरण, मराठी नकाशा पुस्तक एक्सेट्रा. सार संग्रह आणि शून्य लब्धी ही ग्रंथसंपदा कोणाची आहे? बाळशास्त्री जांभेकर यांची आहे. त्यांनी ज्योतिषशास्त्र लिहिलेलं आहे, हिंदुस्थानचा इतिहास लिहिलेला आहे, बाल व्याकरण, भूगोल विद्या. एक क्वेश्चन असा आय थिंक मागच्या वर्षीच क्वेश्चन होता की शून्य लब्धी हे पुस्तक, ती व्यक्ती कोण ओळखा, असं त्यांनी क्वेश्चन विचारलेला होता. त्याच्यामध्ये शून्य लब्धीचं त्यांनी मेन्शन केलेलं होतं. अस्पृश्यांच्या दुःस्थितीचे वर्णन हा निबंध कोणत्या शाळेतील एका लहान मुलीनं लिहिला होता? मुक्ता साळवे, लहुजी साळवे यांची पुतणी होती. बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना 1822 ला कोणी केलेली होती? तर जगन्नाथ शंकर शेट यांनी केलेली आहे. कधी? 1822 ला. याला सहकार्य कोणाकोणाचं होतं? बाळशास्त्री जांभेकर आहेत, सदाशिवराव छत्रे आहेत. ठीक आहे. ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना मुंबईत कधी झाली? तर 1845 ला झाली. जगन्नाथ शंकर शेट यांच्या प्रयत्नातून झालेली होती. गणित, इतिहास, भूगोल, व्याकरण, छंद, नीती या विषयांची पाठ्यपुस्तके कोणी लिहिलेली होती? तर बाळशास्त्री जांभेकर यांनी लिहिलेली आहेत. त्याचबरोबर स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना कोणी केलेली होती आणि कधी केलेली होती? तर 1845 ला स्थापना झाली. दादाभाई नौरोजी, भाऊदाजी लाड, विश्वनाथ नामदेव मंडलिक, नारायण मंडलिक, तर यांनी ही स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची स्थापना केली. यांनी भायखळा येथे राणीची बाग व ऐतिहासिक वस्तू संग्रहालय सुरू केले. कुणी? जगन्नाथ शंकर शेट. जगन्नाथ शंकर शेट यांना मुंबईचा अनभिषिक्त राजा असं म्हटलं जायचं. त्यांनी मुंबईच्या डेव्हलपमेंटमध्ये यांचा भरपूर मोठा हात आहे. मुंबईत विहीर व तलावांची योजना सुद्धा यांनी सुरू केलेली होती. ठीक आहे. त्यांनी विश्वनाथ भावेंची नाटके स्वतःच्या वाड्यात भरवली होती. कुणी? जगन्नाथ शंकर शेठ. मुंबईत थिएटर असावे यासाठी पाठपुरावा सुद्धा यांनी केलेला होता. मर्कंटाईल बँक आणि कमर्शियल बँक म्हणजे मर्कंटाईल म्हणजे काय? तर व्यापारी बँक आणि कमर्शियल बँक ऑफ वेस्टर्न इंडियाच्या उभारणीत कुणाचं योगदान होतं? जगन्नाथ शंकर शेट यांचं होतं. देशातील पहिले तालीम युद्धकला कौशल्य केंद्र कोणी उभारले होतं? तर लहुजी राघोजी साळवे यांनी 1823 ला उभारलं होतं. आता यांचे बरेचसे विद्यार्थी तुम्हाला माहिती आहेत. महात्मा फुले होते, सदाशिवराव गोवंडे होते, खूप सारे व्यक्ती यांचे काय होते? स्टुडंट राहिलेले. मुंबईत डेव्हिड ससून ग्रंथालयाची सुरुवात कोणापासून झाली किंवा कोणी केली? जगन्नाथ शंकर शेट. एल्फिन्स्टन महाविद्यालय सुरू करण्यास सुद्धा यांनी प्रयत्न केला. जॉन माल्कम या मुंबई गव्हर्नरला सतीबंदी लागू करण्यासाठी कुणी मदत केलेली दिसते? तर जगन्नाथ शंकर शेट यांनी मदत केलेली दिसते. ठीक आहे. कधी? 1830 मध्ये. आता सतीबंदी लागू भारतात कधी केली? तर 1829 ला. कुणी केली? तर विल्यम बेंटिक यांनी. विल्यम बेंटिक. ठीक आहे. विल्यम बेंटिक. कोण कोण याच्यामध्ये इन्व्हॉल्व होतं? तर जगन्नाथ शंकर शेट पण आहेतच, त्याचबरोबर राजा राममोहन रॉय या दोघांच्या सह्या होत्या. आणि मुंबई प्रांतात ते गव्हर्नर कोण होतं? तर जॉन माल्कम होता. ही गोष्ट लक्षात असू दे.
1857 मध्ये त्यांनी भिल्लांचे बंड मोडले. ते नगरचे डेप्युटी कलेक्टर म्हणूनही त्यांनी काम केलेलं होतं. कोण होते तर दादोबा पांडुरंग तरखडकर, आणि यासाठी त्यांना राव बहादर ही पदवी सुद्धा देण्यात आलेली होती. धर्मविवेचन आणि शिशुबोध हे ग्रंथ यांनी लिहिले. दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी लिहिलेले होते. सहकारी पुस्तक समिती ही त्यांनी स्थापलेली होती. यांना टिळक व आगरकरांनी न्यू इंग्लिश स्कूल स्थापनेत सहकार्य केले. कुणी तर विष्णूशास्त्री चिपळूणकर यांनी 1880 साली काय केलं तर न्यू इंग्लिश स्कूल स्थापन केलं, आणि त्याच्यात मदत कुणी केलेली? टिळक आणि आगरकर, कारण हे दोन काय होते तर खास मित्र होते सुरुवातीच्या काळात. नंतर त्यांच्यामध्ये मतभेद झालेला आपल्याला बघायला मिळतात. ख्रिस्ती मिशनऱ्यांना विरोध करण्याचे काम या वृत्तपत्रांनी केले. कोणकोणते? प्रभाकर आहे, उपदेश चंद्रिका आहे, विचारलहरी, धूमकेतू, वर्तमान दीपिका. संस्कृत विद्येचा व्यवहारात कोणताच उपयोग नाही, तसेच बुद्धीला पटेल ते स्वीकारा असे परखड मताचे ते होते. ते न्यायाधीश कोण होते? गोपाळ हरी देशमुख, ज्यांना आपण लोकहितवादी असं म्हणतो. ठीक आहे. स्मॉल कॉज कोर्टात त्यांनी 10 वर्ष मुख्य न्यायाधीश म्हणून काम केलेलं होतं. ब्रिटिशांचे राज्य भारतीयांसाठी पूरक व पोषक आहे असंही कोण म्हणालं होतं? गोपाळ हरी देशमुख. ठीक आहे. नवसमाज रचनेत शतपत्रांचे महत्त्व ओळखून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हे आपल्या नियतकालिकातून ती पुन्हा प्रकाशित केली. कशातून? तर बहिष्कृत भारत हे जे बाबासाहेब आंबेडकरांचं जे वृत्तपत्र आहे, नियतकालिक आहे, तर याच्यामधून त्यांनी ते पुन्हा प्रकाशित केलेली दिसतात. यांनी गरिबांसाठी मोफत दवाखाना सुरू केला. लोक त्यांना धन्वंतरी म्हणतात. कोण? तर डॉक्टर बहुदाजी लाड. यांनी 1886 मध्ये मराठा हायस्कूलची स्थापना केली. राजाराम शास्त्री भागवत, मी मगाशी पण नाव घेतलेलं होतं शाहू महाराजांच्या संदर्भात. ही एक व्यक्ती प्रगाढ पंडित होती असं म्हटलं तरी चालतं. ठीक आहे. यांनीच शाहू महाराजांना हे सांगितलेलं होतं की समोरची व्यक्ती हे पूर्णोक्त मंत्र म्हणत आहे. ठीक आहे. राजाराम शास्त्री रॉबर्ट मनी हायस्कूलमध्ये शिक्षक होते. यांच्यावर त्यांचा प्रभाव पडला होता. कुणावरती? तर धोंडो केशव कर्वे यांच्यावरती कुणाचा प्रभाव होता? तर राजाराम शास्त्री भागवत यांचा प्रभाव होता. चित्रमय जगत मध्ये पहिल्या महायुद्धावर यांनी लेखमाला सुरू केली होती. कुणी? तर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. कशामध्ये? चित्रमय जगत मध्ये. कशावरती? पहिल्या महायुद्धावर लेखमाला कोणी सुरू केली? कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांचे हे नाटक कर्जनशाहीचे खरे रूप प्रकटणारे होते. कीचकवध. 1910 मध्ये ते नाटक सुरू केलं आणि त्यावरती सरकारनं बंदी आणली. ते लोकमान्य आणि नवा काळीचे संपादक राहिले. कोण? कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. आता हाही क्वेश्चन इथेही फिरू शकतो की लोकमान्य आणि नवा काळ हे याचे संपादक कोण होते? तर कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. टिळकांच्या तुरुंगवात जे टिळक जे तुरुंगात होते कधी 1908 ते 14 पर्यंत, तर त्या काळात सुद्धा हे केसरीचे संपादक म्हणून सुद्धा याने काम केलेलं आहे. यांनी मुंबईत तेलुगू भाषिकांसाठी शाळा व वाचनालय उभं केलेलं आहे. कुणीतर व्यंकू बाळूजी काळेवार यांनी काय केलेलं होतं तर तेलुगू भाषिकांसाठी शाळा स्थापन केल्या होत्या. कुठं? मुंबईमध्ये. यांनी 1887 मध्ये ख्रिस्ती बंधू जनास विनंती नावाची पुस्तिका लिहिली. रामय्या व्यंकय्या अय्यावारू यांनी काय केलेलं होतं तर विनंती नावाची पुस्तिका लिहिलेली होती. गुलामगिरी या महात्मा फुले यांच्या पुस्तकाची द्वितीय आवृत्ती कोणी काढली तर रामय्या अय्यावारू यांनी काढलेली. ज्ञानोदय मधून स्वामी बंधू नावाचे कोणी लेखन केलेले आहे? महात्मा ज्योतिबा फुले. हा इम्पॉर्टंट क्वेश्चन बनतोय. कशामधून? ज्ञानोदय मधून. कोणत्या नावाने? स्वामी बंधू या नावाने. आता ती व्यक्ती कोण ओळखा असं म्हटलं तरी तुम्हाला ते माहिती पाहिजे. त्याचबरोबर कशामध्ये कोणत्या वृत्तपत्रामध्ये त्यांनी लेखन केलेलं तर ते ज्ञानोदय. यांनी मुंबईत पुस्तकालय, मुलींची शाळा, ज्ञानवर्धक सभा, नीतिप्रसारक मंडळी, मद्यपान निषेध मंडळीची सुरुवात केली. रामय्या अय्यावारू. आता ही जी अशी ऑड नावं आहेत तर ही आपल्याला माहिती पाहिजे, कारण ह्याच्यावरतीच बरेचसे क्वेश्चन्स फिरताना दिसतात. यांनी सत्यशोधक समाजास छापखाना दिला होता. तसेच आर्थिक मदती कर्ज व्यंकू बाळूजी काळेवार आणि रामय्या व्यंकय्या अय्यावारू. आता हाही प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहे, कारण हाही क्वेश्चन संयुक्त पूर्व परीक्षेमध्ये विचारलेला आहे. मुंबईत तेलुगू प्लेग इस्पितळ सुरू करण्याचे कार्य कोणी केले तर जाया किंवा जया असेल, जया काराडी लिंगू यांनी हे सुरू केलेलं होतं. काय तर मुंबईत तेलुगू प्लेग इस्पितळ.
सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेच्या स्थापनेत डॉट डॉट यांचे सहकार्य झाले. त्यांनी आर्थिक पाठबळी दिली. कुणी तर व्यंकू काळेवार, रामया यावरून, नरसिंगराव वडनाला आणि जया कराडे लिंगू यांनी काय केलेलं होतं, या मुंबईमधल्या शाखेच्या स्थापनेमध्ये त्यांनी सहभाग दर्शवलेला आहे. शिवछत्रपती चरित्र आणि संभाजी चरित्र कोणी लिहिले तर राजाराम शास्त्री भागवत. त्याचबरोबर हिंदुस्थानचा छोटा इतिहास हे पुस्तक सुद्धा कुणाचं आहे, राजाराम शास्त्री भागवत यांचं आहे. एक हिंदू या टोपण नावाने कोणी लिखाण केलेले होते, कुणी तर तुकाराम तात्या पडवळ यांनी केलेलं होतं. तत्व विवेचक छापखान्याचे ते मालक आहेत. कोणत्या छापखान्याचे मालक तर तत्व विवेचक छापखान्याचे मालक आहेत. कोणत्या नावाने त्यांनी लिखाण केलेलं तर एक हिंदू या नावाने ते लिखाण केलेलं आहे. वज्रसूची या ग्रंथाच्या आधारे जातिभेद विवेकसार कोणी लिहिलं तर तुकाराम तात्या पडवळ यांनी लिहिलेलं आहे. काय लिहिलेलं आहे तर या ग्रंथाच्या आधारे त्यांनी कोणतं पुस्तक लिहिले तर जातिभेद विवेकसार कोणी लिहिले, तुकाराम तात्या पडवळ यांनी लिहिलेलं आहे. आपला धर्म हा निबंध या डॉट डॉट यांचं दलित साहित्याचे पहिले पान मानला जातो. कुणी तर मुक्ता साळवे यांनी लिहिलेला. आता याच्यासाठी त्यांना बरंचसा पुरस्कार सुद्धा मिळाला. का तर त्यांनी पहिली ती मुलगी अशी होती की ज्यांनी दलितांची त्या काळातली जी स्थिती होती त्याच्यावरती लिहायचा प्रयत्न केलेला होता. अर्ली हिस्ट्री ऑफ डेक्कन हे कोणाचं पुस्तक आहे तर हे पुस्तक आहे डॉक्टर रा गो भांडारकर. हिस्ट्री ऑफ इंडियाचे ते लेखक आहेत. ठीक आहे, यांच्याबद्दल बरीचशी माहिती आपल्याला असायला पाहिजे. विद्या हे बळ आहे हा त्यांचा लेख शिक्षणाचे महत्त्व सांगणार होता. कुणाचा तर बाळशास्त्री जांभेकर यांचा. ज्यांनी आतापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर त्यांनी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा, कारण असेच बऱ्याचशा टॉपिक्सवरती व्हिडिओ आपल्याला मी बनवून टाकणार आहे. मध्ये भूगोल असेल, सायन्स असेल, त्याचबरोबर तुमचे करंटवरती जर असतील माझ्याकडे, मला बरेचसे क्वेश्चन्स मी कलेक्ट करायचा प्रयत्न करतोय, तर या सगळ्या टॉपिकवरती मी तुम्हाला क्वेश्चन टाकणार आहे. पण त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. डॉट डॉट हे सुधारक शेषाद्री प्रकरणासंबंधित किंवा त्या प्रकरणाशी संबंधित कोणकोणतं बाळशास्त्री जांभेकर. करवीरपीठ शंकराचार्य परवानगीने श्रीपती शेषाद्रीस पुन्हा स्वधर्मात घेऊन त्याचं शुद्धीकरण केलेलं आहे. तुम्हाला शेषाद्री प्रकरण माहिती पाहिजेत. एका ब्राह्मणाच्या मुलाला ख्रिश्चनाच्या घरी ज्यावेळी ते राहायला होते तर त्या ठिकाणी त्यांना कन्व्हर्जन करायचा प्रयत्न केला होता. 2 भावंड होती. तर हे प्रकरण आपल्याला माहिती पाहिजे. मी हे डिटेलमध्ये प्रकरण तुम्हाला समाजसुधारकांच्या सिरीजमध्ये घेतलेलं आहे. सन 1861 मध्ये मुंबई इलाक्याच्या कायदे मंडळाचे सदस्य होण्याचा मान कोणाला मिळाला तर जगन्नाथ शंकर शेट यांना मिळाला. तर हा EPYQ आहे. बॉम्बे असोसिएशनच्या स्थापनेचे अध्यक्ष कोण, जगन्नाथ शंकर शेट होते. आणि कधी स्थापना झाली तर 26 ऑगस्ट 1852. कोणत्या संस्थेची स्थापना, बॉम्बे असोसिएशन. मुंबईतील पहिली राजकीय संघटना असं म्हटलं जातं. कशाला तर बॉम्बे असोसिएशनला. मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे जी धावली तर यामध्ये हे मान्यवर प्रवासी म्हणून उपस्थित होते. कोण, जगन्नाथ शंकर शेट. कधी धावली तर 16 एप्रिल 1853 ही मुंबई ते ठाणे पहिली रेल्वे महाराष्ट्रामध्ये धावली. डॉट डॉट यांनी विधवांना औद्योगिक प्रशिक्षण देण्याची व्यवस्था केली होती. तसेच कैसर हिंद या मानाचा त्यांनी किताब नाकारला. ते कोण, डॉक्टर बेहरामजी मलबारी. आता यांच्याविषयी जर बघितलं तर बालविवाह त्याचबरोबर विधवा विवाह यांच्याविषयी यांनी भरपूर काम केलेलं आहे. ठीक आहे. सन 1887 मध्ये राष्ट्रीय सामाजिक परिषदेच्या स्थापनेसाठी न्यायमूर्ती रानडे यांना कोणी मदत केलेली होती. मद्रास काँग्रेस अधिवेशन ज्यावेळी 1887 झालं तर यावेळी बेहरामजी मलबारी, KT तेलंग त्याचबरोबर रघुनाथराव या बऱ्याचशा लोकांनी न्यायमूर्ती रानडे यांना मदत केली होती. तुम्हाला ही स्टोरी माहिती पाहिजे की 1887 काय झालं. 1885 काँग्रेस स्थापन झाली. त्याचबरोबर राजकीय चर्चांबरोबर सामाजिक चर्चा व्हाव्यात म्हणून काय केलेलं होतं, राष्ट्रीय सामाजिक परिषद स्थापन करायचा प्रयत्न कोणी केला तर न्यायमूर्ती रानडे यांनी केला होता. ॲग्री हॉर्टिकल्चरल सोसायटीच्या स्थापनेत डॉट डॉट यांचा पुढाकार होता. कुणाचा, जगन्नाथ शंकर शेट. जिओग्राफिकल सोसायटीच्या स्थापनेत यांचा सहभाग आपल्याला बघायला मिळतोय. ॲग्री हॉर्टिकल्चर सोसायटीच्या स्थापनेत सुद्धा यांचा सहभाग होता. जगन्नाथ शंकर शेट यांचा गौरव मुंबईचा अनभिषिक्त सम्राट म्हणून कोणी केलेला आहे तर प्र.के. अत्रे यांनी केलेला आहे. विद्यादानाशिवाय आमच्या लोकांचा विकास होणार नाही असे मत मुंबईचे गव्हर्नर यांच्या पुढे कुणी मांडलेलं होतं तर जगन्नाथ शंकर शेट यांनी कुणाच्या समोर मांडलेलं होतं, एल्फिन्स्टन. म्हणून यांनी मग शिक्षणाच्या क्षेत्रात बऱ्याचशा मग शाळा स्थापन करणं किंवा इतर गोष्टींसाठी त्यांनी सुरुवात केलेली दिसते.
सतीबंदी कायद्याच्या निवेदनावर राजा राममोहन रॉय व कोणाची सही होती तर जगन्नाथ शंकर शेठ यांची मुंबई प्रांतातून सही होती. म्हणजे ह्या दोन व्यक्तींच्या आपल्याला सही, आणि हाही PYQ आहे, हे विचारलेलं आहे. गुलामगिरीचे अस्त्र या ग्रंथाचे लेखक कोण? गोपाळ गणेश आगरकर आहेत. बालविवाहावर टीका करून स्वयंवर पद्धतीचा आग्रह यांनी धरला. कोणी? गोपाळ गणेश आगरकर यांनी धरलेला आहे. स्त्री शिक्षणाचा आग्रह धरलेला. मराठा सत्तेचा उत्कर्ष आणि भारतीय अर्थशास्त्रावर निबंध लेखन हे कोणी केलेलं आहे तर न्यायमूर्ती गो रानडे यांनी केलेले आहे. या लेखनामुळं इतिहासतज्ञ अर्थशास्त्रज्ञ म्हणून त्यांची ओळख झाली होती. गोपाळकृष्ण गोखले यांचे गुरु कोण तर महादेव गोविंद रानडे, आणि महात्मा गांधींचे गुरु कोण तर गोपाळकृष्ण गोखले. ठीक आहे. छत्रपती शाहूंनी यांची नेमणूक डॉक्टर म्हणून मेमोरियल हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये केली होती. कोण तर कृष्णाबाई केळवकर. हे नाव लक्षात ठेवा. ठीक आहे. कारण बऱ्याचदा आपण इथं कन्फ्यूज होतो, आपल्याला आनंदीबाई वाटतात, पण कोण आहे? कृष्णाबाई केळवकर. ठीक आहे. 1902 मध्ये त्यांनी त्यांची नेमणूक केलेली होती. कुठं? मेमोरियल हॉस्पिटलमध्ये. भगवंतराव पाळेकरांनी जागृती कुठून सुरू केलेलं होतं तर बडोदा. आता बऱ्याचदा वृत्तपत्र कुठून सुरू केलं हा सुद्धा प्रश्न विचारलेला आहे. त्याच्यातलाच आता इथं पण 2-3 क्वेश्चन बनतात. जागृतीचे जे काय संपादक आहेत किंवा ते वृत्तपत्र कुणी सुरू केलं तर भगवंतराव पाळेकरांनी. कुठून सुरू केलं तर बडोदामधून. कधी सुरू केलं तर 1917. आता ही डेट माहीत नसली तरी चालेल, पण ही डेट, हे जे साल आहे तर ते आपल्याला माहिती असलं पाहिजे. विजयी मराठा हे पुण्यातून कोणी सुरू केलं होतं तर श्रीपतराव शिंदे. आता इथेही तसेच क्वेश्चन. विजयी मराठा कोणी सुरू केलं? श्रीपतराव शिंदे. कुठून सुरू केलं? पुण्याहून. कधी सुरू केलं? 1919. असे बरेचसे क्वेश्चन्स बनवू शकतात. छत्रपती शाहूंनी ... यांना शिवचरित्र लिहिण्यास 2000 रुपयाची मदत देऊ केली. कृष्णाजी अर्जुन किळुस्कर यांना शिवचरित्र लिहिण्यासाठी त्यांनी मदत देण्याचा प्रयत्न केला. सेवा सदनच्या संस्थापिका ... या आहेत. कोण? रमाबाई रानडे. यांचं नाव पहिलं काय तर यमुनाबाई चिपळूणकर. सेवा सदनची स्थापना कोणी केली तर रमाबाई रानडे यांनी केलेली. ... ही मराठीतील पहिली कादंबरी म्हणून ओळखली जाते. यामध्ये विद्वांच्या दुःस्थितीबाबत वर्णन केले आहे. ती कोणती आहे तर यमुना पर्यटन. कुणी लिहिले? बाबा पद्मंजी यांनी लिहिलेले आहे. कधी लिहिले? 1857. बाबा पद्मंजी यांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला होता, हेही आपल्याला माहिती असलं पाहिजे. ठीक आहे. 1872 मध्ये ... यांनी स्वदेशी व्यापारावर अभ्यासपूर्व व्याख्याने दिलेली आहेत. कोणी? न्यायमूर्ती गो रानडे यांनी दिलेले आहेत. कशावरती? स्वदेशी व्यापारावर. कधी? 1872. 1872 साली तुम्हाला माहिती आहे. 1870ला काय झालेलं? 1870ला पुन्हा सार्वजनिक सभेची स्थापना, आणि पहिल्यांदा म्हणजे स्वदेशी विषयी जी काही चर्चा झाली तर ती या सभेच्या माध्यमातून झाली. ठीक आहे. हे आपल्याला सार्वजनिक काका वगैरे जे आहेत तर त्यांनी स्वदेशीला वापर करायला सुरुवात केली, यावर चर्चा करायला सुरुवात केली. सन 1905 मध्ये तरुण अस्तिकांचा संघ ... यांनी स्थापला. कोणी? तर महर्षी वीरा शिंदे यांनी स्थापले तरुण ब्रह्मसंघ. युवक ब्राह्मो संघाची स्थापना कोणी केली? वीरा शिंदे. कधी केली? 1923 मध्ये. आता प्रार्थना समाजाचा हे एक भाग होते, पण नंतर त्यांनी प्रार्थना समाज सोडला आणि पुन्हा ब्राह्मो समाजाकडे ते आकर्षित झालेले आपल्याला बघायला मिळतं. भारतीय अस्पृश्यतेचा प्रश्न हा प्रबंध कोणी लिहिलेला आहे तर वीरा शिंदे यांनी लिहिलेला आहे. कधी तर 1933 मध्ये. पंडित श्यामजी कृष्ण वर्मांची शिवाजी शिष्यवृत्ती जी मिळत होती तर हे मिळवून कोण लंडनला किंवा इंग्लंडला बॅरिस्टरची पदवी घेण्यासाठी गेलं होतं? विदा सावरकर. स्त्री पुरुष तुलना नावाचे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे तर ताराबाई शिंदे यांनी 1882 मध्ये लिहिलेले आहे. ठीक आहे. आता हे फेमिनिस्ट पुस्तक त्या 1882ला सगळ्यात आधी जर भारतात कोणी लिहिलेलं ताराबाई शिंदे यांनी लिहिलेलं होतं. अजून एक फेमिनिस्ट व्यक्ती होती किंवा महिला होती, कोणत्या? रखमाबाई राऊत होत्या. रखमाबाई राऊत प्रकरण आपल्याला माहिती पाहिजे, तेही महत्वाचं प्रकरण आहे, तेही माझ्या मी व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं. अस्पृश्यांची कैफियत या पुस्तकाचे लेखन कोणी केलेलं आहे? महात्मा फुले यांनी केलेलं आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी आर्थिक सहाय्य कोणी केलेलं होतं तर मोरो विठ्ठल वाळवेकर यांनी केलेलं होतं. सन 1927 मध्ये जेधे जवळकर या नावाची पुस्तिका कोणी लिहिली तर अच्युत बळवंत कोल्हटकर यांनी ती पुस्तिका लिहिलेली होती. दीनबंधू सार्वजनिक सभेची स्थापना कोणी केलेली होती तर कृष्णराव भालेकर. 1884 दीनबंधू नावाचं वृत्तपत्र सुद्धा चालवलेलं होतं. ठीक आहे. हेच
महात्मा फुले यांचं खंदे समर्थक होते असं जरी म्हटलं तरी चालेल. पुण्यात महिला सेवा मंडळातर्फे डॉट डॉट यांनी 1852 मध्ये महिला तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम ठेवला होता. कुणी? सावित्रीबाई फुले यांनी. ठीक आहे. याच्या अध्यक्ष कोण होत्या? E.G. जोन्स. बांबुर्डे येथे हितोपदेशक भजन समाज व छोटे ग्रंथालय डॉट डॉट यांनी सुरू केले. कृष्णराव भालेकर दीनबंधू असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. पुढे जाऊन दीनबंधू हे जे वृत्तपत्र आहे तर ते वृत्तपत्राचे संपादन NM लोखंडे यांच्याकडे सुद्धा गेलेलं आपल्याला बघायला मिळेल. ठीक आहे. त्याचबरोबर पुणे सुशिक्षण गृहाची स्थापना सुद्धा कोणी केली? तर ही स्थापना सुद्धा कृष्णराव भालेकर यांनी केलेली आहे. कृष्णराव भालेकर या वृत्तपत्राचे संपादक होते. कोणत्या? दीनबंधू. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा कैवारी. ही दोन्हीही वृत्तपत्र कोणाचे आहेत? कृष्णराव भालेकर यांचे आहेत. युनायटेड स्टेट्सची लोकस्थिती व प्रवास वर्णन हा ग्रंथ कोणी लिहिला? तर पंडिता रमाबाई यांनी. कारण यांनी ज्यावेळी युरोप त्याचबरोबर अमेरिकामध्ये ज्यावेळी त्यांनी प्रवास करून आलेले होते तर त्यावेळी त्यांनी हे प्रवास वर्णन लिहिलेलं होतं. महाराष्ट्राचे ईश्वरचंद्र विद्यासागर म्हणून कोणाला ओळखलं जातं? विष्णू शास्त्री पंडित यांना ओळखलं जातं. अंधांसाठीची देशातील पहिली शाळा कोणी सुरू केलेली आहे? पंडिता रमाबाई यांनी. कोणती? तर बातमी सदन. द हाय कास्ट हिंदू वुमन हे पुस्तक कोणाचं आहे? पंडिता रमाबाई यांचं आहे. कधी लिहिलं आहे? 1888 मध्ये लिहिलेलं आहे. कशाविषयी आहे? तर भारतातील स्त्रियांची वाईट स्थिती याच्यामध्ये त्यांनी मेन्शन केलेली आहे. बायबलचे मराठीत भाषांतर कोणी केले? पंडिता रमाबाई. त्यांचं आत्मचरित्र मगाशी पाहिलं. कोणतं आहे? तर माझी साक्ष. मराठी भाषेचे शिवाजी कोणाला म्हटलं जातं? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर यांना. का? तर निबंधमाला त्यांनी लिहिलेली होती. विष्णू शास्त्री चिपळूणकर या मासिकाशी संबंधित होते. काव्य इतिहास, शालापत्रक त्याचबरोबर निबंधमाला. महात्मा फुलेंचे टीकाकार कोण? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर. आणि या टीकेला उत्तर देण्यासाठी कोण पुढे आलेलं होतं? कृष्णराव भालेकर. कोणत्या वृत्तपत्रातून? दीनबंधूमधून. आणि त्यालाच म्हटलं जातं की ब्राह्मणेतर वृत्तपत्राची किंवा ब्राह्मणेतर पत्रकारितेची सुरुवात कुठून झाली? तर कृष्णराव भालेकरांपासून झाली. कशापासून? तर दीनबंधूपासून झाली. हा क्वेश्चन आलेला आहे. इसवी सन 1873 मध्ये स्त्री विचारवंती सभेची स्थापना किंवा सुरुवात कोणी केली? सरस्वतीबाई जोशी म्हणजे सार्वजनिक काका यांच्या पत्नी. त्याचबरोबर सरस्वतीबाई गोवंडे, सदाशिवराव गोवंडे यांच्या पत्नी यांनी कधी केली? तर 1873 मध्ये केली. कुठे केली? तर पुणे येथे केलेली. स्मृतिचित्र हे आत्मचरित्र कुणाचे आहे? लक्ष्मीबाई टिळक. लक्ष्मीबाई टिळक म्हणजे लोकमान्य टिळक यांच्या पत्नी नव्हे, नारायणराव टिळक यांच्या पत्नी. ठीक आहे. स्त्री मुक्ती चळवळ व साहित्य क्षेत्र प्रसिद्ध. हे आता ह्याच्यावरतीही क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. लक्षात ठेवा. यांच्या मिस्टरांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारले. नारायणराव टिळकांनी ख्रिस्ती धर्म स्वीकारलेला होता. बरीचशी स्टोरी आहे. तुम्ही एका व्हिडिओमध्ये मी ती एक्सप्लेनही केलेली आहे. डॉट डॉट यांनी मुंबईत हिंदू लेडीज सोशल अँड लिटररी क्लबची स्थापना केली. रमाबाई रानडे यांनी. त्याचबरोबर त्या वुमेन्स इंडियन असोसिएशन पुणे शाखेच्या अध्यक्ष सुद्धा राहिलेल्या आहेत. रमाबाई रानडे यांचे आत्मचरित्र कोणते आहे? आमच्या आयुष्यातील काही आठवणी. हे काय आहे? तर हे रमाबाई रानडे यांचं काय आहे? आत्मचरित्र आहे. हे अशा मी तुम्हाला हे आत्मचरित्राविषयी का सांगतोय? कारण सरळ सेवांमध्ये यावरती भरपूर क्वेश्चन्स आलेले आहेत. पुनर्विवाह उत्तेजक मंडळी या सभेची स्थापना कोणी केली? विष्णू शास्त्री पंडित यांनी केली. विधवा विवाह ईश्वरचंद्र विद्यासागर या बंगाली भाषेतील ग्रंथाचा मराठी अनुवाद कोणी केला? विष्णू शास्त्री पंडित यांनी केला. लोकमान्य टिळकांनी पुण्यात होमरूल लीगची स्थापना कधी केली? तर 1916 मध्ये केली. आणि त्यानंतर म्हणजे यांनी एप्रिल 1916 मध्ये लोकमान्य टिळकांनी सुरुवात केली आणि त्यानंतर मग ॲनी बेझंट यांनी सप्टेंबर 1916 मध्ये सुरुवात केली. महाराष्ट्रात होमरूल लीगचे अध्यक्ष कोण होते? जोसेफ बॅप्टिस्टा. हे कोण होते? तर हे टिळकांचे खास व्यक्ती होते. वक्तृत्व विषयक माहितीपर ग्रंथ या सुधारकाने लिहिला होता. प्रबोधनकार KC ठाकरे यांनी लिहिलेला होता वक्तृत्व शास्त्र. स्वाध्याय आश्रमाची स्थापना कोणी केली? KC ठाकरेंनी कधी केली? तर 1921 मध्ये. कुठं? मुंबईमध्ये. आता तुम्ही स्वाध्याय आश्रमाची स्थापना कोणी केली असा सुद्धा प्रश्न विचारू शकता. ते सुद्धा आपण इथं मेन्शन करू शकतो. KC ठाकरेंच्या कोणत्या ग्रंथाने हुंडा विध्वंसक संघाचा पाया घातला गेला? कुमारिकांचे शाप. आता KC ठाकरेंची जी पुस्तकं आहेत ही कुठेतरी मेन्शन करून ठेवा किंवा व्हिडिओ 2-3 वेळा बघून घ्या. म्हणजे तुम्हाला ह्या गोष्टी खूप साऱ्या तोंडपाठ झाल्या पाहिजेत. कारण आपल्याला एकही क्वेश्चन सोडायचं नाही. ठीक आहे.
छत्रपती शाहूंनी कोल्हापुरात आर्य समाजाची शाखा कधी चालू केली तर 1918 मध्ये चालू केली. डॉट डॉट यांनी ज्ञानप्रकाश मधून ही स्त्री सक्तीच्या शिक्षणाचा आग्रह केला. कुणी तर वीरा शिंदे. वीरा शिंदेंनी कोणत्या वृत्तपत्रामधून स्त्री सक्तीच्या शिक्षणाचा आग्रह केला तर ज्ञानप्रकाश. ब्राह्मणेतरांची पहिली राजकीय संघटना कोणती तर डेक्कन रयत समाज. कधी स्थापना झालेली? 1916. कारण सुरुवातीच्या काळातल्या राजकीय संघटनांमध्ये आपल्याला ब्राह्मणांचं वर्चस्व असलेलं बघायला मिळतं. अनार्य देश परिहारक समाज मंडळाची स्थापना कोणी केली तर गोपाळ बाबा वलंकर यांनी केली. विटाळ विध्वंसन हे पुस्तक कुणाचं आहे तर हे गोपाळ बाबा वलंकर यांचं आहे. कधी लिहिले? 1888 मध्ये. शिवराम जानबा कांबळे यांनी 1908 मध्ये डॉट डॉट हे पाक्षिक सुरू केलेलं होतं सोमवंशीय मित्र. कशासाठी तर समाज जागृतीसाठी. डॉट डॉट यांनी 1931 मध्ये चोखा मेळा हे साप्ताहिक चालू केलेलं आहे. कुणी? किसन फागोजी बनसोडे यांनी केलेलं होतं. ठीक आहे. काय तर चोखा मेळा हे साप्ताहिक. त्याचबरोबर मजूर पत्रिका चालू केली 1918 मध्ये. बहिष्कृत हितकानी सभा हे हस्तलिखित मासिक प्रकाशित प्रसिद्ध कोण करत? सरस्वती विलास. डॉट डॉट हे समाज समता संघाचे मुखपत्र होते तर समता. ठीक आहे. संपादक कोण होते? देवराव नाईक आहेत. 14 जून 1896 रोजी अनाथ बालिकाश्रम स्थापना झाली. तिचे अध्यक्ष कोण होते? तर या संस्थेचे अध्यक्ष होते राघव भांडारकर आणि त्याचे सचिव राहिलेले आहेत धोंडो केशव कर्वे. महर्षी कर्वेंच्या कार्याला डॉट डॉट या स्त्रियांनी मदत केली. पार्वतीबाई आठवले, वेणूबाई नामजोशी, काशीबाई देवधर, ज्यांचं कमला गरुड असेही नाव होतं. महर्षी कर्वे यांच्या स्त्री शिक्षणासंदर्भाने या पुस्तकाचा प्रभाव पडला होता. जपान्स विमेन्स युनिव्हर्सिटी. आता तुम्हाला हे माहिती आहे तिथून एक पुस्तिका त्यांच्याकडे आलेली होती जपानमधली जे काही युनिव्हर्सिटी होती त्याची. त्याच्यामधून यांच्या डोक्यात प्रकाश पडला की आपण काहीतरी असं केलं पाहिजे. त्यांनी मग जे काय महाराष्ट्रामध्ये स्त्री शिक्षणाचं जे जाळं पसरवलं त्याचं त्याचा पाया कोणी घातला तर महर्षी कर्वे यांनी घातलेलं. 1915च्या अखिल भारतीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष कोण होते तर महर्षी धोंडो केशव कर्वे. आणि इथूनच महिला विद्यापीठ स्थापनेची घोषणा करण्यात आली. SNDT विद्यापीठाचे पहिले कुलगुरू कोण आहेत? राघव भांडारकर. 1935 मध्ये महाराष्ट्र ग्राम प्राथमिक शिक्षण मंडळ कोणी स्थापलेलं आहे तर महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी. ग्रामीण भागात शिक्षणाचा प्रचार प्रसार करण्यासाठी. 25 डिसेंबर 1927 रोजी डॉट डॉट यांच्या हस्ते मनुस्मृती दहनाचा कार्यक्रम पार पडला. निळकंठ सहस्त्र बुद्धे जे की चित्तपावन ब्राह्मण होते यांनीच हा मनुस्मृती दहन केलेलं होतं. ठीक आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या डॉट डॉट या पत्राच्या शीर्षभागी संत तुकारामांची वचने छापली जातात. मूकनायक हा PYQ आहे. पाक्षिक होतं. एका लढाऊ कामगार स्त्रीचे जीवन दर्शन अण्णाभाऊ साठे यांनी कोणत्या कादंबरीत रेखाटले? चंदन. डेक्कन रयत हे साप्ताहिक डॉट डॉट यांनी सुरू केलं तर अण्णासाहेब लट्टे यांनी सुरू केलेलं आहे. कोणतं साप्ताहिक? डेक्कन रयत. त्याचबरोबर त्यांनी डेक्कन रयत समाजाची स्थापना सुद्धा केली. मराठा राष्ट्रीय संघाची स्थापना कोणी केलेली आहे तर वीरा शिंदे यांनी. कधी केली? 1917 मध्ये. कुठं केलेली आहे तर पुण्यामध्ये केलेली आहे. पुण्यातील डॉट डॉट ही वास्तू सत्यशोधक समाज आणि नंतर ब्राह्मणेतर चळवळीचे मुख्य केंद्र होती. जेधे मेन्शन हे माहिती पाहिजे तुम्हाला. कुठं आहे जेधे मेन्शन तर पुण्यामध्ये आहे. ठीक आहे. नंतर प्रबोधन कार्यालय झालं पुणे. प्रबोधन कार्यालय पुणे जे आहे तर ते काय होतं? त्या चळवळीचं केंद्र बनलेलं होतं. पटेल विलास अनुकूल असे नाटक प्रणय प्रभाव कुणी लिहिलेलं होतं? दिनकरराव जवळकर. ठीक आहे. हे दिनकरराव जवळकर असतील, कृष्णराव भालेकर असतील, हे सगळे काय होते तर ही ब्राह्मणेतर मंडळी होती. ठीक आहे.